अगं, तू मला कामाबद्दल काहीतरी सांगणार होतीस ना? अगं हो ना, हेच तर होतंय. कामाच्या या गडबडीत महत्वाच्या कामाच्या गोष्टी सांगायलाच विसरून गेले होते. काय झालं? काही अडचण आहे का? हो, ती सरकारी कामाचे सेमिरा लागलेत ना, तर लाडक्या बहिणीच्या खात्याला 4,500 रुपये जमा होणार अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली. मात्र हे पैसे नेमके कधी जमा होणार आणि कुठल्या कुठल्या बहिणींच्या खात्याला जमा होणार, त्यासाठी काय करावं लागणार? नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही बातम्या येत आहेत तर अनेक बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या येत आहेत. मात्र आमच्या सगळ्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्या गावखेड्यातील असल्यामुळे या गोष्टींची त्यांना माहिती नसते आणि त्या फक्त एवढीच विचारणा करतात की माझे पैसे का नाही आले, नोव्हेंबरचा हप्ता मला मिळाला नाही, डिसेंबरचा मिळाला नाही, जानेवारीचा मिळाला नाही, केवायसी करायची की ई केवायसी करायची की सी केवायसी करायची, याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, गोंधळ आहे. आणि मग अशातच याला विचार त्याला विचार त्याला विचार विचारून विचारून ह्या बहिणी कुठेतरी त्रस्त होतात आणि शेवटी मग ह्या पैशाची आशा सोडून देतात किंवा कुणाला तरी 100-50 रुपये देऊन आपली स्वतःची फसवणूक करून घेतात. पैसे तर मिळत नाहीत, परंतु आपला वेळ वाया जातो, पैसे वाया जातात आणि टाइमही जातो. अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणीच्या बाबतीत सरकारकडून पुन्हा एक सूचना आलेली आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे पैसे अनेक बहिणींना मिळालेले नाहीत आणि या लाभापासून जवळपास 86 लाख महिलांना चुकीची केवायसी केल्यामुळे वगळण्यात आलेलं आहे असं सरकारकडून सांगण्यात येतं. मात्र ही केवायसी खरंच चुकीची झाली का किंवा पोर्टलमध्ये काय त्रुटी होत्या किंवा सरकारची याच्यामध्ये चूक आहे का, खरंच लाडक्या बहिणीची चूक आहे, हे जाणून बुजून सरकारनं पैसे बंद केले का, याबाबतची माहिती किंवा ते सुरू करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबाबतची माहिती पुढच्या एका मिनिटामध्ये आपण घेणार आहोत. ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत किंवा ज्यांचे सुरू आहेत तर त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाही मिळणार याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तेव्हा हा एका मिनिटाचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जर हे आपण लाभार्थी पोर्टल जर ओपन केलं तर याच्यावर आपण एक असा आधार क्रमांक टाकू की ज्याचं नावच या यादीमध्ये नाही आहे. हा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण कॅप्चा कोड एंटर करू. कॅप्चा कोड एंटर केल्याच्या नंतर आपण याला रिफ्रेश करायची गरज नाही, मी सहमत आहे असे क्लिक करू आणि ओटीपी पाठवू. तर इथं हा मेसेज आलेला आहे की इरर, हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही. म्हणजे हे जो आधार क्रमांक टाकलेला आहे तर ह्या आधार क्रमांकाचे सुरुवातीचे जे काही 5-6 हप्ते आहेत म्हणजे एकूण 17वा, 18वा आणि 19व्या हप्त्यापासून हा गोंधळ झालेला आहे. 18 सप्टेंबरला लाडक्या बहिणीच्या संदर्भात सरकारने ई केवायसीची घोषणा केली होती आणि सरकारने तुम्हाला आम्हाला फक्त मूर्ख बनवलेला आहे की त्यांना जे काही 15,000 पुरुष लाभार्थी असल्याचा किंवा बोगस लाभार्थी असल्याचा जो काही सरकारकडून डांगोरा पिटण्यात आला होता तर त्या डांगोऱ्याच्या अनुषंगाने सरकारनं असं सांगितलं की ह्या लाडक्या बहिणीची पडताळणी करण्यासाठी किंवा ह्या बोगस लाडक्या बहिणी शोधून काढण्यासाठी आम्हाला ही ई केवायसीची प्रक्रिया राबवायची आहे. मात्र या माध्यमातून सरकारनं नेमके काय दिवे लावले हे त्या सरकारलाही माहित आहे आणि तुम्हालाही आम्हालाही माहित आहे की केलं काय की सरकारनं 18 सप्टेंबरला एक पोर्टल लॉन्च केलं आणि त्या पोर्टलवर सांगितलं की तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर त्याच्यावर कॅप्चा कोड टाका. कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर तुमच्या आधारला ओटीपी येईल आणि ओटीपी आल्याच्या नंतर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार होते की एक तर तुमच्या घरामध्ये कोणी नोकरी करतं का आणि ते लाभ घेतं का किंवा तुमच्या घरामध्ये अन्य कोणी दुसरा लाभ घेतो का, असे ते 2 प्रश्न होते आणि ते प्रश्नच मुद्दाम मराठी भाषेतच पण गोंधळात टाकणारे होते की जे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पण संभ्रमित करतील अशा स्वरूपाचे ते प्रश्न होते. आणि मग अशा स्थितीमध्ये बऱ्याच बहिणींनी कोणी हो केलं, कोणी नाही केलं, काही ऑनलाईन सेंटरवर काही त्या चुका झालेल्या आहेत. तर अशा स्थितीमध्ये मग सरकारने ही ई केवायसीची प्रक्रिया चुकली म्हणून तुमच्या आमच्यावरच म्हणजे लाभार्थ्यावर ठपका ठेवला
आणि ठपका ठेवून 86 लाख बहिणींना त्याच्यातून जवळपास वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ते वगळल्याच्या नंतर पुन्हा सरकारने एक दुसरं नाटक सुरू केलं की लाडक्या बहिणी ह्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरू लागल्या, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊ लागल्या, जिकडे तिकडे मोर्चे काढू लागल्या आणि मग सरकारला वाटलं की हा कुठंतरी या बहिणीचा संताप उद्रेक वाढल आणि मग सरकारनं पुन्हा 31 मार्च पर्यंतची केवायसीची ती मुदत दिलेली आहे. आता याच्यामध्ये सरकारनं गंमत कशी करून ठेवलेली आहे की 18 सप्टेंबरला ज्या वेळेस ही केवायसीचं पोर्टल लॉन्च केलं तर त्यावेळेस 15 दिवस तर ते पोर्टल दारू पिऊन तंग तयार होतं की ते लॉग इनच होत नव्हतं. सर्व्हर इश्यू. मग आता हे नेमके जे काही सॉफ्टवेअर इंजिनियर जे होते त्यांचे किंवा डेव्हलपर होते तर त्यांनी ते काय कोडिंग जे त्याच्यामध्ये केलं तर ते काय दारू पिऊन केलं का गांजा पिऊन केलं हे त्या सरकारलाच विचारलं पाहिजे. असं जर जास्तीचं शिल्लकचं बोलायला गेलं तर सरकार अशा युट्यूबरना आता नोटिसा पाठवत आहे आणि त्यांचे चॅनल सुद्धा बंद करत आहे. म्हणजे सरकारला प्रश्न विचारायचा पण अधिकार राहिलेला नाही. ही तुमची आमची सगळ्यांची अवस्था करून ठेवलेली आहे. सगळ्यांना तुम्हाला आम्हाला गुलाम या सरकारनं बनवलेला आहे. बऱ्याच जणांना हे पटत नाही. आमच्यासारखेच काही भयताड बेलने लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हप्ता जमा झाला, 17वा जमा झाला, या 12 बँकेत जमा झाला, SMS आले असं सांगून तुम्हाला आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम करत असतात. आणि मग ह्या खरं जे सांगितलं ते कुणाला आवडत नाही तर असो. आणि मग अशा स्थितीमध्ये इनकेन प्रकारे ते सर्व्हर सुरू झाल्याच्या नंतर त्याच्यातून सरकारने काय पडताळणी केली तर फक्त आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही याची पाहणी तपासणी केली आणि बस. बाकी त्याच्यातून दुसरी कुठलीच पडताळणी झालेली नाही. आधारचा आणि मोबाईल नंबरचा डाटा तर सरकारकडे आधीच होता, पोर्टलवर तो अपलोड केलेला होता. याच्यातून काय त्याने शोध केलाय सरकारनं हे नेमकं सांगितलं पाहिजे. दुसरीकडं आता 31 मार्च पर्यंत जी काही मुदत दिलेली आहे तर ज्या बहिणीची केवायसी राहिलेली आहे किंवा ज्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत किंवा कुठल्या कारणानं वगळण्यात आलेली आहेत तर त्या पोर्टलवर अशी कुठलीही सुविधा नाही. फक्त आधार क्रमांक टाकला की तुम्हाला जो दाखवला तो त्याप्रमाणे मेसेज येतो की तुमची ई केवायसी आधारच्या दुरुस्तीत नाही. मग दुरुस्तीत नाही तर मग आमचे पैसे का थांबलेले आहेत हे सुद्धा सरकारनं सांगितलं पाहिजे. पण सरकारला विचारणार कोण हाही एक प्रश्न आहे. तर आमच्या जे काही 288 आमदार असतील तर ते मग सत्ताधारी असतील, विरोधी असतील किंवा या पक्षाचे असतील त्या पक्षाचे असतील तर त्यांना विनंती आहे की या लाडक्या बहिणीची जी काही साडेसाती आहे तर ती संभ्रम दूर करावा. की लाडक्या बहिणीला त्यांनी कळवलं पाहिजे, त्या पोर्टलवर माहिती दिली पाहिजे की तुम्ही इन्कम टॅक्स भरता आहात म्हणून तुमचं नाव या यादीतून वगळण्यात आलेलं आहे, तुम्ही चुकीची केवायसी प्रक्रिया केली म्हणून तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे किंवा तुमच्या घराच्या दारावाट चाललेलं आहे म्हणून तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे किंवा तुम्हाला आमच्याकडून पैसे भेटतील पण सध्या आम्ही अडचणीत असल्यामुळे थोडंसं थांबा, आणखीन 2-3 महिने किंवा 4 महिन्याने किंवा 6 महिन्याने आम्ही एकखट्या देऊ. असं काय जे असेल ते हो नाही खोटं नाटक तुम्हाला काय जे असेल ते कारण सरकारनं सांगितलं पाहिजे असं आम्हाला वाटते. तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.